गुड मॉर्निंग. चला, गुड मॉर्निंग. महाविजय नवोदय ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत तिसरी चौथी MTS BTS 5वी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका या ठिकाणी पाहत आहोत. नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये टाकत चला, त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल माहिती. आणखी काही पाहिजे असेल तर चला, ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी ह्या नंबरला वर्ग टाका. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. दररोज लिंक येतात, त्या लिंकचा तुम्ही लाभ घेत चला. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी आपण नेमिंग ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर म्हणजे वस्तू, चित्र याशी परस्पर संबंध असलेली क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा आपला प्रश्न. चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. आता ॲक्शन म्हणजे काय आहे? करेक्ट ॲक्शन म्हणजे योग्य कृती. ॲक्शन म्हणजे कृती, वर्ड म्हणजे शब्द. फॉर द फॉलोइंग पिक्चर, खालील चित्रामधील योग्य क्रियावाचक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडा, असा प्रश्न आहे. मग हे कशाचं चित्र आहे, पिक्चर कशाचं आहे, हे काय करत आहे, आपल्याला हे या ठिकाणी कृती या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. ॲक्शन याची काय आहे तर जम्प, सिंग, लाफ आणि क्लॅप. आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या. आता हे जंप म्हणजे उड्या मारणे आणि सिंग म्हणजे गाणे गाणे. जंप म्हणजे उडी मारणे आणि सिंग म्हणजे गाणे गाणे. लाफ म्हणजे हसणे. लाफ म्हणजे हसणे आणि क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. तुम्हाला या शब्दांचे अर्थ जर लक्षात आले ना, तुम्हाला हे कशाचं कृती कशाची आहे पिक्चर्सची, तर ते तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. जंप म्हणजे उडी मारणे किंवा उड्या मारणे असा याचा अर्थ होतो. सिंग म्हणजे गाणे गाणे, क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे आणि लाफ म्हणजे हसणे. तर हा असं बसून मोठ्याने हसत आहे. हसण्याची ॲक्शन काय आहे त्याची? करेक्ट ॲक्शन. वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर इन लाफ. काय करत आहे तो? हसत आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचं पहा, या ठिकाणी look at the picture and choose the correct describing word. look at the picture म्हणजे look at the picture, खाली चित्र पहा आणि choose the correct describing word, असं करेक्ट स्पेलिंग. आता हे जे चित्र दिलेलं आहे या चित्राचं वर्णन करणारा योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला वर्ड्स जो आहे या ठिकाणी निवडायचा आहे. तर बरं सांगा बरं कोणता आहे मग ह्या चित्राशी वर्णन करणारा? अँग्री, हॅप्पी, अफेअर्ड म्हणजे भित्रा, सॅड म्हणजे दुःखी. तर पहा या ठिकाणी कशाचं चित्र आहे हे? हॅप्पी. हॅप्पीचं चित्र आहे हे. चला पुढचा प्रश्न पाहू. Which word is not the action word? Which is not the action word म्हणजे कोणता वर्ड्स ॲक्शन वर्ड नाही, असा प्रश्न या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. कोणता वर्ड ॲक्शन वर्ड नाही? हा डबल पहा. विच वर्ड इज नॉट द ॲक्शन वर्ड. इज नॉट म्हणलं की कोणता इज नॉट म्हणलं की नाही असा याचा अर्थ होतो ॲक्शन वर्ड.
कोणता ॲक्शन वर्ड नाही? COME कम, गो, जम्प आणि स्वीट. क्रियावाचक शब्द. कोणता शब्द क्रियावाचक नाही? कम म्हणजे हे येण्याची क्रिया आहे, येणे. कम म्हणजे येणे हे क्रियावाचक शब्द आहे ना, ॲक्शन वर्ड आहे हा. गो म्हणजे जाणे, गो ॲक्शन आहे, ही ॲक्शन वर्ड आहे. गो म्हणजे जाणे. जम्प म्हणजे जम्प हा सुद्धा उड्या मारणे म्हणजे हे एक ॲक्शन आहे, कृती आहे. आता स्वीट, स्वीट म्हणल्यानंतर हे काय आहे? टेस्ट आहे. म्हणून या ठिकाणी स्वीट जो आहे ॲक्शन वर्ड नाही आहे. पर्याय क्रमांक 4. अशी वेगवेगळ्या प्रकारे कशाही प्रकारे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं. त्यासाठी तुम्हाला ह्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. चला आता पहा, या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे. आता प्रश्न वाचू आपण. नेम द थिंग इन द पिक्चर. या हे थिंग म्हणजे वस्तू. इन द पिक्चर, या चित्रातील वस्तूचे नाव काय आहे? नेम द थिंग इन द पिक्चर. चित्रातील वस्तूचे नाव काय आहे? कॅमेरा, कॉम्प्युटर, बॉक्स, बॅग. काय आहे बरं? हे बॉक्स आहे का? हे तर बॉक्स नाही. कॉम्प्युटर पण नाही, बॅग पण दिसत नाही. तर मग हे काय आहे? हे गोल गोल असं चित्र आहे, बटणं आहेत. मग हे चित्र जे आहे या ठिकाणी लक्षात आलं की कॅमेराचं चित्र आहे. हे कोणत्या वस्तू चित्र आहे? कॅमेराचं. फोटो जो आपण या ठिकाणी काढतो त्याचं हे चित्र आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. विच ड्रेस डू यू यूज इन द पिक्चर? आता हे जे चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये तुम्हाला कोणत्या वेशातील चित्र दिसत आहे? हे कोणत्या वेशाचं म्हणजे आपण जे कपडे घालतो, परिधान करतो त्यापैकी कोणतं कशाचं चित्र आहे असा प्रश्न विचारलेला आहे. अ शर्ट, अ स्कर्ट. हे स्कर्ट आहे का? नाही. अ फ्रॉक, फ्रॉक पण नाही. अ स्कार्फ, स्कार्फ सुद्धा नाही हा. तर अ शर्ट, अ शर्ट. हा शर्ट आहे का? हो, हा शर्ट आहे. पर्याय क्रमांक 4 ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा प्रश्न पहा. Which of the following vehicle travels into the water? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता which of the following vehicle म्हणजे व्हॅन, ट्रॅव्हल्स म्हणजे आपण प्रवास करणे, ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवास, into the water म्हणजे पाण्यामध्ये खालीलपैकी कोणते जे व्हेकल आहे तो या ठिकाणी प्रवास करणार, पाण्यात प्रवास करणारे वाहनांचं आपल्याला या ठिकाणी नाव शोधायचं आहे. जीप हे रोडवर चालते. शिप म्हणजे जहाज, हे पाण्यामध्ये चालते. शिप इंटू द वाटर. शिप व्हेकल ट्रॅव्हल्स इंटू द वाटर. शिप जे आहे या ठिकाणी पाण्यातून प्रवास करणारे व्हेकल आहे. एरोप्लेन हे हवेत म्हणजे हवेतूनच उडतो ना, हे हवेमध्येच उडतो. आणि हे रॉकेट तर उंच आकाशामध्ये जातो. मग हे या ठिकाणी पाण्यातून प्रवास करण्याचं जे साधन आहे, व्हेकल्स आहेत, ते या ठिकाणी शिप म्हणजे जहाजाचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. Which of the following is a crown? आता पहा या ठिकाणी क्राऊन म्हणजे काय माहिती आहे का?
तर पहा या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्राऊन, खालीलपैकी मुकुट कोणता आहे. आता मुकुट कोणता आहे असं म्हणलेलं आहे. मुकुट म्हणजे पहा ही काय आहे, कॅप आहे. हे आहे मुकुट, हे राणीला राजाला असे मुकुट असतात बघा, ह्यालाच क्राऊन असं म्हणतात. ही टोपी आहे, हे फेटा आहे. तर मग क्राऊन पर्याय क्रमांक 2 मधील जो हे चित्र आहे या ठिकाणी क्राऊनचं आहे. पुढचा प्रश्न पहा. चूज द थिंग दॅट इज नॉट यूज इन स्कूल. आता पहा या ठिकाणी चूज द थिंग दॅट इज नॉट यूज इन द स्कूल, खालीलपैकी कोणत्या वस्तूचा शाळेमध्ये आपण उपयोग करत नाही. रुलर म्हणजे पट्टी, आपली स्केल जी असते ती, बुकचा उपयोग होतो स्कूलमध्ये, पेन्सिल आपल्याला लागते. तर ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड जे आहे या ठिकाणी शाळेमध्ये लागते का. कुऱ्हाडीचं काम फार्मिंगमध्ये असतं, शेतामध्ये असतं. मग ॲक्स म्हणजे कुऱ्हाड जे आहे या पर्यायाचं उत्तर आहे. उपयोग होत नाही ॲक्सचा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढील तासिकेमध्ये.